सार्वजनिक विकास प्रकल्प आणि बांधकाम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच BAI पुणे सेंटरच्या वतीने प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय स्तरावरील वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन या वार्षिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। स्पर्धेचे हे 29वे वर्ष आहे, अशी माहिती BAI पुणेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी BAI महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव, स्पर्धेचे समन्वयक सुनील मते, पुणे सेंटरचे उपाध्यक्ष राजाराम हजारे, खजिनदार महेश राठी आदी उपस्थित होते। अजय गुजर म्हणाले, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर हे देशभरातील 250 पेक्षा अधिक सेंटरपैकी सर्वात सक्रिय आणि उत्साही असे सेंटर आहे। वर्षभरात स्टडी सर्कल, सेमिनार, कार्यशाळा, स्टुडंट्स इंटर्नशिप प्रोग्राम, राष्ट्रीय स्पर्धा, गुणवंतांचा सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। वेल बिल्ट स्ट्रक्चर स्पर्धा ही त्यापैकीच एक प्रतिष्ठित अशी स्पर्धा आहे। सहकारी कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक आणि बिल्डर्स यांनी केलेल्या उत्कृष्ट आणि उच्च गुणवत्तेच्या कामाला सन्मान देणारी ही स्पर्धा आहे। बांधकाम उद्योगाची प्रतिमा उंचावण्यासह कंत्राटदारांना त्यांचे कार्य अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारी ही स्पर्धा आहे। या स्पर्धेची सुरुवात 1997 मध्ये झाली असेही त्यांनी सांगितले। सर, मी अजय गुजर, पुणे सेंटर BAI पुणे सेंटरचा चेअरमन आहे। आजची पत्रकार परिषद ही जी आपण पुणे सेंटर तर्फे जी वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येते, याला संपूर्ण याला वाईड रेंज म्हणजे याला प्रसिद्धी मिळावी आणि सगळ्या लोकांना याची माहिती व्हावी की अशी स्पर्धा पुणे सेंटरच्या बिल्डर असोसिएशन तर्फे घेतली जाते, म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली होती की जेणेकरून बरेचसे जे पार्टिसिपंट असतील की ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल पण त्यांना स्पर्धेविषयी काही माहितीच नसेल, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व पत्रकार लोक हे महत्त्वाचा दुवा आहे, म्हणून आज या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। सुनील मते म्हणाले, या कार्यक्रमाद्वारे उत्कृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना, बिल्डर्सना आणि तरुण उद्योजकांना विविध पुरस्कारांद्वारे सन्मानित करून प्रोत्साहन दिले जाते। विजेत्यांची निवड पूर्णपणे स्वतंत्र तृतीय पक्ष ज्युरी पॅनलद्वारे केली जाते। सिव्हिल अभियांत्रिकी, स्ट्रक्चरल डिझाईन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, बिल्डिंग सर्व्हिसेस, ग्रीन बिल्डिंग कन्सल्टन्सी आणि कन्स्ट्रक्शन सेफ्टी अशा विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचा यामध्ये समावेश असतो। ज्युरी पॅनल प्राप्त झालेल्या नोंदींवर आधारित सहभागींमध्ये प्राथमिक निवड करते। निवड झालेल्या उमेदवारांना कळवून त्यांचे प्रकल्प BAI पुणे सेंटरच्या कार्यालयात सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते। त्यानंतर ज्युरी पॅनल संबंधित प्रकल्पांच्या साईट भेटी देते आणि सर्व नियम तसेच निकषांचे पालन सविस्तरपणे तपासून निश्चित मार्किंग प्रणालीद्वारे त्याचे मूल्यांकन करते, असेही त्यांनी नमूद केले। मी सुनील मते, वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन चेअरमन, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर। पुणे सेंटर हे भारतामधलं एकमेव सेंटर आहे की जी वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन घेते। गेल्या 28 वर्षापासून आपण ही वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन घेतो की याच्यामध्ये हे आपलं 29वे वर्ष आहे। कंस्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जसं बिल्डिंग, रेसिडेन्शियल बिल्डिंग, बंगलो, इंडस्ट्रीयल, इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये ब्रिज वगैरे असतात, मॉल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्केप, वेगवेगळ्या प्रकारच्या 16 कॅटेगरीमध्ये आपण हे कॉम्पिटिशन घेतो। त्याच्यामध्ये की काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला प्रोत्साहन मिळावं, की चांगलं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलं तर त्याला अवॉर्ड दिलं जातं। त्या अवॉर्डच्या निमित्ताने बाकीच्या बिल्डरनी सुद्धा चांगलं काम, चांगलं क्वालिटीचं काम करावं, असा ह्या मागचा उद्देश आमचा आहे। ह्या अवॉर्डच्या निमित्ताने की अजून की जे स्पर्धक आहेत या स्पर्धकांमध्ये की बरेचसे कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर की यांचे क्वालिटी, सेफ्टी, इकॉनॉमी कशी, ज्या अवॉर्ड विनरला कसं काम त्यांनी केलं ते पाहण्याची संधी बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मिळते। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव म्हणाले, नमस्कार, मी जगन्नाथ जाधव, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। हे वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशनचं 5 क्रायटेरिया आहेत: क्वालिटी, स्पीड, इकॉनॉमी, सेफ्टी अँड वेलफेअर। या 5 क्रायटेरियावरती अवॉर्ड दिलं जातं। हे 29वे वर्ष आहे। हे अवॉर्ड फंक्शन 25 फेब्रुवारी 2026ला सेरेनियम ग्रँडमध्ये हा अवॉर्ड फंक्शन केला जाईल। याचा मागचा उद्देश की या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जे काम करणाऱ्या लोकांना मोटिवेशन करणे, त्यांना चांगल्या कामाची सवय लावणे आणि याच्यामुळे सगळ्या लोकांना, कस्टमरला
जे काय आहे ते चांगले एंड प्रॉडक्ट मिळणे, चांगलं मिळणे ह्या मागचा उद्देश आहे. आता हे बांधकामांचे दर किंवा फ्लॅटचे दर अवाच्या सवा वाढलेत, म्हणजे कोटीच्या खाली तर आता काहीच मिळत नाही. तुम्ही हे 5 क्रायटेरिया टेक्निकल बाजू बघून ठेवलेत. एक असा क्रायटेरिया असं मला वाटतं ठेवायला, तुम्ही जरा विचार करून बघा की चांगलं बांधकाम किफायतशीर दरात तुम्ही कुठल्याही ग्राहकाला देऊ शकता का, असा जो बिल्डर असेल त्याला पण एक तुम्ही अवॉर्ड घोषित करू शकता. कारण प्रत्येकाला चांगलाच फ्लॅट म्हणजे बांधकाम चांगलं असलेलं किफायतशीर दरात, कारण इतके अवाच्या सवा रेट वाढलेत की काही अर्थ नाही. म्हणजे लोकांना कळतं की बाबा हे प्रॉफिटच खूप कमवत आहेत. आता तर नवीन म्हणजे आधी कसं कार्पेट एरिया किंवा स्क्वेअर फुटावर असायचं, आता सेलेबल एरिया म्हणून लॉबी सगळं विकतात जी सार्वजनिक असते. तर हे चुकीचं आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं? तर आपण आता स्पर्धेबद्दल बोलतो. नाही, मग ही स्पर्धेबद्दलच सांगतोय मी तुम्हाला की असा एक क्रायटेरिया ठेवा ना त्याचा. याच्याबद्दल 2017ला रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट हा महाराष्ट्रानं आणलेला आहे. त्याच्यामध्ये सेलिंग जे आहे पूर्ण कार्पेटवरती आहे. मग त्याच्यावरती काय लोडिंग करतात बिल्डरचा वेगळा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता हल्ली काय झालेलं आहे, कुठलाही प्लॉट असला की आपल्याला तिथं 10% रिझर्वेशन असतं, जे मिडियम क्लासला आपण स्वस्तामध्ये घरं बांधून द्यावं लागतं. त्यासाठी गव्हर्नमेंटनं प्रोव्हिजन केलेली आहे. समजा 90% जर कस्टमरला काही रेटमध्ये विकू शकतो, पण तिथं 10% प्लॉट एरिया तो रिझर्व केला जातो. तो ह्या मिडियम लोकांसाठी असतो, जे मध्यवर्ती लोक काम करतात त्यांच्यासाठी केला असतो. हे प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने केलेली आहे. पण ह्याच्यावरती कॉस्टिजन जे कॉस्ट एक ठरवायचं आहे ते बिल्डर ठरवू शकतो. तुमची प्राईस तुम्ही विकणार आहे, ह्याच्यात गव्हर्नमेंटचं रिस्ट्रिक्शन नाही करू शकत. आणि गव्हर्नमेंटचं काय आहे, ज्या एरियामध्ये व्हॅल्युएशन आहे प्रत्येकाचं काय रेटला फ्लॅटचं हे भरला पाहिजे, टॅक्स वगैरे भरला पाहिजे, हां त्याची जी व्हॅल्यू आहे ते गव्हर्नमेंट ठरवली आहे. त्याच्यावरती प्लस मायनस तर होऊ शकत नाही, पण प्लस असतो. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.